भाजप सरकारने आणलेला जनविरोधी, घटनाविरोधी, लोकशाही हक्क नाकारणारा जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखा तसेच भारत जोडो जनसुरक्षा विरोधी संघर्ष समिती ठाणे जिल्हा त्याचबरोबर महाविकास आघाडीतील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक आणि पुरोगामी जनसंघटना यांच्याकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे। जनसुरक्षा विधेयक हुकुमशाही पद्धतीने असून सरकार विरोधात आवाज दडपण्यासाठी या विधेयकाचा वापर केला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे। या कायद्याची सध्या गरज नसताना सरकारने मोठ्या उद्योजकांसाठी केलेला कायदा असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। तसेच हा कायदा विरोधी पक्षातील लोकांसाठी लागू असणारा नसून हा सर्वसामान्य जनतेसाठी असणारा आहे, कारण याच अधिकारांचा उपयोग करून नागरिकांना सत्ताधारी आपल्या बाजूने ओढण्यासाठी काहीही करू शकतात। यासाठी जनसुरक्षा कायद्याविरोधी संघर्ष समितीने राज्यव्यापी आंदोलन पुकारले असून या आंदोलनात ठाणेकरांनी सक्रिय सहभाग घेतलाय। यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, आमदार जितेंद्र आव्हाड तसेच संपर्क प्रमुख नरेश मनेरा, भारत जोडो ठाणे जिल्हा संघर्ष समितीचे राजेंद्र चव्हाण, विशाल वाघ, नारी अत्याचार विरोधी मंचाचे मुक्ता श्रीवास्तव, शोषित जन आंदोलन समितीचे हिंदवी तुळपुळे तसेच अनेक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मला वाटतं आज तुम्ही बघितलं असेल संपूर्ण देशभर या जनसुरक्षा कायद्याच्या साठी लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत। सर्व पक्षाची इंडिया आघाडी आणि स्पेशली सर्व सामाजिक संस्था, सर्व पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी रस्त्यावरती उतरून या ठिकाणी जनसुरक्षा कायदा रद्द व्हावा यासाठी रस्त्यावरती उतरलेले आहेत। 1919 साली ब्रिटिशांनी हा कायदा सेम कायदा त्या ठिकाणी आणला होता इमर्जन्सीच्या काळामध्ये आणि तो 3 वर्ष त्यासाठी आंदोलन करावं लागलं। महात्मा गांधी त्यावेळेला या आंदोलनामध्ये उतरले होते, मोठमोठे नेते उतरले होते आणि संपूर्ण जनता रस्त्यावरती आली होती आणि त्यानंतर 3 वर्षाच्या अथक प्रयत्नाने त्या ठिकाणी 1922 साली हा कायदा रद्द करण्यात आला आणि तीच वेळ आता आलेली आहे। कारण तुम्ही बघितलं असेल राज्यकर्त्यांना त्रास देण्यासाठी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स हे कायदे आहेतच। आता सुद्धा कायदे आपले मजबूत आहेत, परंतु जाणून बुजून या कार्यकर्त्यांना त्रास देण्यासाठी हे सर्व कायदे या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व एकत्र इथे जमलेलो आहोत। महाराष्ट्र सरकारने जनसुरक्षा विधेयक 2024 हे अंमलात आणण्याचे ठरवलेलं आहे। त्याच्या विरोधामध्ये आज महाराष्ट्रभर महाविकास आघाडीचे पक्ष, संघटना आणि पुरोगामी विचारांच्या सामाजिक संघटना, जनआंदोलन आणि युनियन या सर्वांनी एकत्र येऊन आज महाराष्ट्रभर हा कार्यक्रम होतोय। त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यामध्ये आज आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलाय आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारला आम्हाला एवढंच सांगायचं आहे की जनसुरक्षा विधेयक कायद्याचं नाव जरी सुरक्षेचा असला तरी तो नागरिकांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा तो प्रकार आहे। लोकशाही ही फार कष्ट करून लोकांनी मिळवलेली आहे आणि ते आमचे लोकशाही अधिकार जे घटनेने दिलेले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेले आहे, ते हिरावून घेण्याचा हा डाव आहे असे या ठिकाणी नागरिकांना आणि आम्हाला सर्वांना वाटतंय। त्यामुळे सरकारला आमची विनंती आहे की हा जो जनसुरक्षा तथाकथित जनसुरक्षा विधेयक तुम्ही म्हणताय तो मागे घ्या। नागरिकांच्या अभिव्यक्तीचा स्वातंत्र्य, नागरिकांना समतेचा अधिकार, नागरिकांचा आंदोलन करण्याचा अधिकार हे तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही आणि ते आम्ही रद्द केल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही असा निर्धार आज आम्ही या ठिकाणी केलेला आहे सर्व संघटना। ठाण्यातील प्रभाग क्रमांक 20 मधील कोपरी गावातील यमुनाबाई निवास मंगेश मोतीराम पाटील यांची तळ अधिक 1 मजली इमारत ही अनेक वर्षांपासून धोकादायक स्थितीत होती। स्थानिक रहिवाशांनी माजी नगरसेविका मालती पाटील व कोपरी विभाग संघटक रमाकांत पाटील यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी तत्परतेने पुढाकार घेतलाय।
माजी नगरसेविका मालती पाटील यांनी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी व अतिक्रमण विभागाचे वरिष्ठ उपायुक्त शंकर पाटोळे यांच्याशी तोंडी व लेखी स्वरूपात चर्चा करून संबंधित इमारती संबंधी निर्णय त्वरेने घेतलाय। स्ट्रक्चरल ऑडिट नंतर व नियमांचं पालन करून इमारत हटवण्याचे आदेश देण्यात आलेत। ही धोकादायक इमारत नियमानुसार भोगदारांना नोटीस देऊन हटवण्याचं कार्य सुरू करण्यात आलंय। या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रशांत पाटील, गावदेवी सेवा मंडळ अध्यक्ष दिलीपदादा पाटील, तसेच उपविभाग प्रमुख रुपेश पाटील, संगीता गांगुर्डे, मनीषा पाटील, भारती पाटील, शाखा प्रमुख सुषमा दिवेकर, उपशाखा संघटक पिंकी आरसकर, अश्विनी शिगवन, स्थानिक रहिवासी शरद पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभलंय। ही कारवाई झाल्यामुळे संभाव्य वित्तहानी व मनुष्यहानी टळली असून स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी एक मोठा दिलासा मिळाला आहे। स्थानिक नागरिकांच्या वतीने सर्व संबंधित मान्यवरांचे आभार मानण्यात आले। या संदर्भात माजी नगरसेविका मालती पाटील यांनी विजन महाराष्ट्र न्यूजशी संवाद साधलाय। सगळ्यांना माझा नमस्कार, जय महाराष्ट्र। बघा, माझा गाव हे गावठण गाव आहे माझं, आणि माझ्या गावात असे अनेक घर आहेत की त्यांना बरीच वर्ष झालेली आहेत आणि ती पडकळीस आलेले आहेत। मला असं वाटतं हे एकच घर असं नाहीये, अनेक घरं होती, ते आम्ही पुनर्वसन पण त्याचं केलेलं आहे, पण बऱ्याच जणांची परिस्थिती नसल्यामुळे ती झालेली नाहीयेत। पण मालक लोकांनी देखील त्याच्यावरती दुर्लक्ष केलेलं आहे। असंच मी आता इथे सांगेल की हे घर हे अशा ठिकाणी आहे आणि याची दुरावस्था झाली म्हणजे हे धोकादायक इतकं झालंय, हे कधीही रात्री अपरात्री पडू शकतं। आणि मला असं वाटतं की याच्या बाजूला जी घरं आहेत याच्यामध्ये जास्त अंतरच नाही, मला वाटतं 1 किंवा 1.5 मीटरचं अंतर आहे। म्हणजे एखाद्या वेळेला जर ते घर पडलं तर मला असं वाटते की ह्याच्याने इथे येणारे जाणारे, शाळेत जाणारे मुलं आहेत, सगळ्यांनाच याचा काही होऊ शकतं। मला वाटतं जीवित हानी होऊ शकते आणि याचा सगळ्याचा विचार करून मला वाटतं इथे जे राहणारे स्थानिक सगळे जे आहेत, हे माझे बाबा, काका, मामा, आमच्या आई, माझे भाऊ असेच सगळे आहेत। आणि मला वाटतं यांनी सगळ्यांनी माझ्याकडे पाठपुरावा केलेला आणि या माझा आणि माझे मिस्टर रमाकांत पाटील आमच्याकडे एखादं काम आल्यानंतर पूर्ण पाठपुरावा केल्याशिवाय, आम्ही ते काम हातातनं ते झाल्याशिवाय आम्ही शांत बसत नाही। काही कामं अशी असतात का त्याची प्रोसेस असते। हे घर जरी धोकादायक असेल, मी बोलले आता तोडतं, लगेच नाही तोडू शकत, त्याच्यासाठी प्रोसेस होती। यांच्या मालकांना नोटिशी द्यायच्या होत्या, या नोटिशी एकाच दिवशी 3 नाही देऊ शकत, म्हणून ह्या 3 नोटिशी आहेत। हे पकड 1 मिनिट, मला वाटतं नोटीस 1, नोटीस 2 आणि नोटीस 3 अशा 3 नोटिशी दिल्या। 3 नोटिशी दिल्यानंतर जर मालक लोक ऐकले नाहीत तर ते अधिकार ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासनाला आहेत, ते हे धोकादायक घर त्यांना न विचारता तोडू शकतात। आणि मला वाटतं ही परमिशन मिळाली गणपती असल्या कारणाने। मला वाटतं जर गणपती ते तोडले असतं तर समोरचं जे घर आहे, हे समोरची जी बिल्डिंग आहे, यांना घरातनं बाहेर पडता आलं नसतं किंवा धूळ उडली असते। आणि मला वाटतं वाढता डेंग्यू आणि मलेरिया याचा सगळ्याचा विचार करून आणि सण हा देखील चांगला साजरा करण्यासाठी आपण ते परत थोडा वेळ थांबवलं। गणपतीपर्यंत सगळ्यांची मागणी होती की गणपतीपर्यंत थांबा वहिनी, आणि आम्ही थांबलो आणि काल देखील आपण चालू करणार होतो सकाळी। आणि मला वाटतं काल देखील आम्हाला कळलं की या बिल्डिंग मध्ये परत आमच्या बाबांकडे गणपती आहे। आजचा दिवस आमचे रुपेश पाटील यांची एक विनंती होती की बहिणी आजचा दिवस थांबूया, आपण उद्या कामाला सुरुवात करूया। आणि मला वाटतं आज सकाळपासून हे कामाला सुरुवात केली आणि लवकरच धनगर साहेब इकडे या, प्रशासनाला समोरच घेऊन आता मी याची उत्तरं द्यायला लावेल त्यांना। मला असं वाटतंय की हे आता आज जर तोडायला घेतलं तर हे किती दिवसात तोडून होईल? वरचा भाग 1 आठवड्यापर्यंत होऊन जाणार, मॅन्युअली करावं लागणार नाही ते पूर्ण। जे पण काय मला एक क्लिअर किती दिवसात करून देत आहे? मला असं वाटतं का प्रशासनाचं उत्तर मी मुद्दाम दिलेलं आहे इथे, कारण का बऱ्याच वेळेला आम्ही पाठपुरावा करत असतो। बघा, लोकप्रतिनिधी असली तर या लोकांनीच मला निवडून दिलेलं आहे आणि हा माझा गाव म्हणजे मी त्यांची एक लाडकी सून पण आहे, लाडकी मुलगी पण आहे। आणि जरी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असेल तरी पहिली जिम्मेदारी माझं गाव आहे। ज्यांना जरी काय झालं तरी सगळ्यात माझ्या घरातल्यांना काय होईल याची जिम्मेदारी मी आताशीच नाही तर जेव्हापासून माझ्याकडे ही कंप्लेंट आले तेव्हापासून मी घेते। आणि गावातच नाही, मला वाटतं गावात ठाणे पूर्वेला जिथे जिथे मला कंप्लेंट आले त्याच्यासाठी मला वाटतं प्रशासनाशी वारंवार मी संवाद साधत असते, वारंवार मी भांडत असते। आणि मला वाटतं प्रोटोकॉल आज झालेला आहे 3 नोटिशी देऊन आणि आज त्या कामाला सुरुवात झालेली आहे। त्यांनी सांगितलं 1 आठवड्यामध्ये ते काम होईल। मला वाटतं 1 आठवड्याच्या आत त्यांनी लक्ष देऊन ते काम करायला पाहिजे आणि जेव्हा हे डिमोलिशन पूर्ण होईल आणि ते मटेरियल देखील त्यांनी तेवढ्याच जोशाने इकडनं सगळं क्लिअर करायला पाहिजे। कारण वाढता डेंग्यू, मलेरिया हे जे आजार आहे जे वाढतायत
जर तुम्ही ते उचललं नाही तर पुन्हा कंप्लेंट येतील आणि पुन्हा आजूबाजूला आम्हाला सगळ्यांना आजाराला सामोरं जावं लागेल। या सगळ्याचा प्रशासनाने देखील विचार करून लवकरात लवकर ते काम कंप्लीट करून घ्यावं। आणि मी गावकऱ्यांना सगळ्यांना एक विनंती देईल, तुम्हीच निवडून दिलेली ही एक लोकप्रतिनिधी नाही तर तुमचीच मुलगी आहे। ज्या वेळेला तुम्ही माझ्याकडे कंप्लेंट कराल त्यावेळेला तुमच्यापेक्षा जास्त जोशाने आणि होशाने ते काम केल्याशिवाय मी आजपर्यंत शांत बसली नव्हती, याच्या पुढे देखील शांत बसणार नाही। ते काम झाल्यानंतर तुमच्यापेक्षा सगळ्यात जास्त आनंद माझ्या मिस्टर रमाकांत पाटील आणि मला असणार आहे। नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या ठाण्यातील कोपरी खाडीलगतच्या कोपरी वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाचा फज्जा उडालाय। अवघ्या 2.5 वर्षातच कोट्यावधींचा प्रकल्प मोडकळीस आला असून निकृष्ट दर्जा व भ्रष्टाचार स्पष्टपणे समोर आलाय। काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट चौकशी व कठोर कारवाईची मागणी करणारं निवेदन दिलंय। या प्रकल्पात शौचालय, अँफीथिएटर, उद्यान, वाहनतळ, जेटी रस्ता नूतनीकरण, ऐतिहासिक तोफांसाठी चौथरा, दशक्रियेसाठी घाट अशा सुविधा करण्यात आल्या होत्या। मात्र आज या सर्व सुविधा दुरावस्थेत दिसत असून नागरिकांच्या पैशांची उघड उधळपट्टी झाल्याचं चित्र आहे। अँफीथिएटरला तडे, बाकड्यांची मोडतोड, तोफांचा चौथरा उखडलेला या दृश्यांनी ठाणेकर संतप्त झालेत। पिंगळे यांनी आरोप केला की निकृष्ट कामे, भ्रष्टाचार व ढिलाई यामुळे प्रकल्पांची दुर्दशा झाली। काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हायलाच हवी। यापूर्वीही स्मार्ट सिटीतील कामकाजावर गंभीर आरोप झाले होते। केंद्रीय नागरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी चौकशीचे आदेश दिले होते। मात्र ठोस कारवाई न झाल्याने भ्रष्टाचाराला खतपाणी मिळाल्याचा आरोप होत आहे। ठाणेकरांच्या पैशांचा अपव्यय, महापालिकेची मलिन प्रतिमा आणि प्रकल्पाचा झालेला फज्जा यावर मुख्यमंत्री फडणवीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।